कधी NRI बघतात तर आम्ही हसतात त्यांना, हा बघ असा आहे असा आहे. पण कसं त्यांचं स्ट्रगल पण आहे. इथून याला खूप बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे. बॉलिवूडमध्ये एकदम मोठे इगोज आहे. ॲक्टिंग इझी आहे, पण डायरेक्टिंग जेव्हा करतो आणि कॉमेडी पण खूपच डिफिकल्ट. ही से डाईंग, ही से मरायला, हां, मरायला मरणं खूप इझी आहे, पण कॉमेडी लिहायला खूप डिफिकल्ट हाय आहे. हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा आणि आज माझ्यासोबत आहे चतुर रामलिंगम. म्हणजे 3 इडियट्समध्ये ज्यानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं, पोट धरून हसवलं आणि आणि दुसऱ्याच मिनिटाला डोळ्यात पाणी आणलं असा चतुर रामलिंगम अर्थात चतुर म्हणजे सायलेन्सर आणि आपला सगळ्यांचा लोकप्रिय अभिनेता मराठी मुलगा ओमी वैद्य आज माझ्यासोबत आहे. हॅलो ओमी. हॅलो, नमस्ते. नमस्ते एव्हरीवन. उपस्थित तुमची काय बोलायचं, मित्र मैत्रिणी, व्ह्युअर्स मंच पर मी आहे आता, तर आपण बोलूया ना. येस ऑफकोर्स. आणि ओमी वैद्य हा आईच्या गावात मराठी बोल या मराठी मूवीमधून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. येत्या 19 जानेवारीला त्याचा हा मूवी प्रदर्शित होणार आहे आणि त्याबद्दल आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. सो ओमी, फर्स्ट ऑफ ऑल की चित्रपटाबद्दल सांग. चित्रपटाबद्दल मला एक आयडिया होता, एक मूवी करायचं. आणि सगळ्यांना माहिती आहे की मी एकदम चांगलं, एकदम काय बोलतात, पुष्ट हिंदी बोलतो मी ना. तर तसंच मी आता मी म्हटलं की त्यांना माहीत नाही की माझं मराठी किती छान आहे, किती वा असं गुलजारचा मराठी मी बोलतो तसं नाही. पण तसं तर मजा येईल लोकांना आणि सो मी म्हटलं, आणि हे माझं मातृभाषा आहे आणि मी फिल्म स्कूलला गेला, मी रायटिंग शिकलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे मी ॲक्टर आहे, पण मी कधी दाखवलं नाही की मराठीमध्ये. आणि मराठी मूवीज पण खूप छान आहे, असे मोठे बॉलिवूड स्टाईल नाही, अर्थ आहे मराठी मूवीजमध्ये. जेव्हा ऑस्कर्स येतात, खूपसं मराठी मूवीज नॉमिनेट होतात. तर मी म्हटलं हे थोडंसं चांगलं मूवी करायला येतं हे इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांना अप्रिशिएट होणार. सो आता मला बोलायला येतं आणि मी म्हटलं चलो आपण एक चित्रपट आपण करूया, स्क्रिप्ट लिहूया. आणि आपण केलं एक छान कॉमेडी, पण त्याच्यात खूप म्हण पण आहे. इट्स लॉट ऑफ हार्ट, लॉट ऑफ लव इज इन दिस फिल्म. आणि लोक येणार कॉमेडी बघायला, पण निघणार त्यांना नवीन अंडरस्टँडिंग, कसं वाटतं एक NRI मुलगा इथे मेसेज. हो. आणि इथून आम्ही कधी NRI बघतात तर आम्ही हसतात त्यांना, हा बघ असा आहे असा आहे. पण कसं त्यांचं स्ट्रगल पण आहे. इथून यायला तर फिट नाही होतं, त्याला मराठी नाही येतं चांगलं, हसतात त्याच्यावर. आणि कसं त्याला वाटतं आणि कसं तो कल्चर पण शिकतो, ते पण हे मूवीमध्ये आहे. या चित्रपटामध्ये तू अभिनेता म्हणून तर काम केलेलंच आहेस, पण प्लस दिग्दर्शनाची जबाबदारी पण तुझ्यावर होती. तर त्याचा काही अनुभव होता? म्हणजे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन तू कसं बॅलन्स केलं हे सगळं? खूप कठीण होतं ते, कारण मला येतं, ॲक्टिंग इझी आहे, पण डायरेक्टिंग जेव्हा करतो आणि कॉमेडी पण खूपच डिफिकल्ट. ते म्हणतात की एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, मी मराठीमध्ये बोलणार. ही से डाईंग, ही से मरायला, हां, मरायला मरणं खूप इझी आहे, पण कॉमेडी लिहायला खूप डिफिकल्ट आहे, तसं बोलतात. आणि मला तसं इन्सिक्युरिटी होतं की मराठी सेन्सिबिलिटी मला येणार. पण माझ्याकडे एक चांगलं टीम होतं आणि ते एक चांगली रायटर पण अमृता हर्दीकर, ती सगळ्यांनी छान काम केलं. आणि मी असे लोक हायर केले, ते जेव्हा मी ॲक्टिंग करतो ते सांगतात की तुझं ॲक्टिंग असं करायला पाहिजे तसं. आणि मी खूप वेळ घेतलं जेव्हा मी स्क्रिप्टिंगचं दिग्दर्शनचं कसं आपण डायरेक्ट करणार,
ते सगळे एकदम प्रॉपरली पण केलं. आतापर्यंत तू हिंदीमध्ये काम केले, अमेरिकेत पण तू काम केलेलं आहेस, पण आता पहिल्यांदाच तू मराठी चित्रपटामध्ये मराठी कलाकारांसोबत काम केले, म्हणजे पार्थ आहे, संस्कृती आहे, हो, हो. लीला भाटे आहे हो. किंवा किशोरी शाणे हां, आहे. हां. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? हो. हा पहिला प्रश्न. आणि ह्याला जोडून एक प्रश्न आहे की ते अस्खलित मराठी बोलतात. अच्छा. हां. मी तर नाही? मग मी नाही? माझं अस्खलितच आहे. तर मग तुला कोणी त्यांचं सांगितलं नाही. हां. अंडरस्टँड करताना कधी प्रॉब्लेम आले का ऑन सेट? नाही, नाही. तुझं पहिलं प्रश्न, जे मी आता खूप बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे. बॉलिवूडमध्ये एकदम मोठे इगोज आहे. सगळे मोठे-मोठे लोक आहे ना, तर मला तसंच वाटत होतं, आता बापरे, आता मी मराठीमध्ये येणार आणि जे सगळे मराठी इगोज पण दिसणार मला. पण जेव्हा मी आला इथे, मराठी सगळे कलाकार एकदम डाऊन टू अर्थ होते, एकदम छान होते आणि त्याला तो इगो मला मीच होता तो सेटवर. आणि छान काम केलं सगळ्यांनी आणि असं फ्रेंडशिप्स खूप झाले, मजा आलं आम्हाला. जेव्हा कधी मूवी करतात असं काम वाटतं, पण हा मूवीमध्ये सगळ्यांना एक्साइटिंग वाटलेलं होतं की इट वॉज लॉट्स ऑफ फन टू शूट. हां, नॉट ओन्ली शूटिंग, काहीतरी नवीन आहे हे, काहीतरी डिफरंट आहे. डझंट फील लाईक युअर सेम मूवी. हे असं बॉईज 4 सारखा पार्टसारखा मूवी नाही आणि संस्कृतीसाठी हा रोमॅन्टिक असं सेम नाही. ते डिफरंट आहे, त्यांना डिफरंट शेड्स मिळतात त्यांना आणि नवीन प्रकारचा मूवी आहे. सो त्यांना खूप आवडलं. म्हणजे नक्कीच आम्हाला चित्रपटात नवीन काहीतरी पाहायला मिळणार हो, आहे. डेफिनेटली. ते तर तुला मिळणार आहे. आणि त्यांचं मराठी खूप छान आहे. पण मला कळतं तसं, कधीतरी कळतं पण वळत नाही. पण कळतं, पण नो प्रॉब्लेम, कारण त्यांना इंग्लिश पण बोलायला येतं आणि मी कोशिश केलं, मी एकदम प्रयत्न केलं की मराठी बोलायला, ऐकायला आणि वर्किंग विथ देम मला आणखी माझं मराठी चांगलं झालं. नॉट दॅट गुड, कारण लोकांना आवडतं जेव्हा थोडंसं मिक्सअप होत आहे. सो मी ठेवलेलं आहे ऑडियन्ससाठी. आम्ही थ्री इडियट्सच्या वेळेस एक जाणवलं की तुला म्हणजे डिरेक्टरनी सांगितलं होतं की तू हिंदी मूव्ही बघू नकोस किंवा हिंदी फारसं बोलू नकोस. तर मराठीबद्दल तुझं तसं काही होतं का? किंवा आता मराठी मूव्ही करायचा आहे तर मी थोडे दिवस मराठी बोलत नाही आहे, कारण तू म्हटलास ती तुझी मदर टंगच आहे की हो. मातृभाषा आहे मराठी. तर मराठीमध्ये म्हणजे हा पिक्चर होण्याआधी असं काही तू पूर्वतयारी केली होतीस का त्यासाठी? नाही, मी काहीच नाही केलं. मी असंच आला आणि जेव्हा मी मराठी बोलतो तिथे ओन्ली माझी मम्माबरोबर मी बोलतो. ती रागवते मी बोललं नाही, तर तिच्याबरोबर थोडकं बोललं. आणि जेव्हा मी आला इथे आणि स्क्रिप्ट होतं ते मी वाचलं, पण तिथे पण मी चेंजेस कुठले केले. 3 इडियट्समध्ये कधी मिस्टेक्स होतात. क्या हुई, तोफू कबूल हे सेटवर होतात, हे लिहिलेलं नाही होतं. पण तसेच ॲक्सिडेंट्स आम्हाला मिळाले, ते आम्ही आत टाकले मूवीमध्ये आणि लोकांना ते पण अरे वा, कसं हे लिहिलेलं आहे. पण ते असंच मॅजिकली येतं आहे. आणि जितका मी मराठी शिकणार, इट विल नेवर बी तुमच्यासारखं आणि लाईक एव्हरीबडी एल्स. माझ्याकडे तो ॲक्सेंट आहे आणि ते ग्रॅमर पण इथे तिथे होणार. सो आय एम जस्ट बीइंग माझं सेल्फ आणि थोडं त्याच्यावर कॅरेक्टर आत टाकलेलं आहे, दॅट मोर देन लाईफ कॅरेक्टर. आणि असं छान कॅरेक्टर केलेलं आहे. सो मी तसं प्रिपेअर नाही केलं, पण मी थोडंसं हिरोचं थोडंसं लुक अँड फील ते थोडंसं. आणि हा माणूस नालायक इथं बोलायला ना नाही, तो शब्द आय डोंट नो, बोलायला येतं ना, कॅरेक्टर खूप नालायक आहे. सो ते तसं इमोशनल प्लेस कॅरेक्टरचा ते मी ट्रेनिंग केलं थोडंसं. शूट करताना काही गमती आल्यात भाषेवाईज म्हणा किंवा इतरही म्हणा की ज्या आठवणीत राहिल्यात तुझ्या? आता पहिला शो बघितल्यानंतर मला हे सगळं आता फ्लॅशबॅक होणार आहे असं. काय की जेव्हा तू डिरेक्टिंग करतात आणि तू ॲक्टिंग करतो आहे, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सो कधीतरी इथे कॅमेरा आहे आणि दुसरा ॲक्टर ला शूट करतात आम्ही, तर मी ॲक्टिंग करतो
माझं तोंड इथे आणि मी डिरेक्टिंग म्हणतो असं कर तसं कर तसं कर असं कर. आणि तसं मला कधीतरी मी डिरेक्टिंग जेव्हा मी ॲक्टिंग करतो, कोण एक मुलगा आला आणि माझं कॅमेरामध्ये मी असं असं केलं त्याला. सो असे मजा आम्ही खूप केले टू फिगर आउट. आय कॅनॉट टेल यू, पण एक वेळा आम्ही 24 आवर्स आम्ही शूट केलं, कारण आमच्याकडे लोकेशन नाही होते. सो सगळे ॲक्टर थोडंसं वेळ कुठेतरी ते कॉर्नरमध्ये झोपले आणि त्याचे 1-2 फोटोज घेतले. मी पण झोपला आणि असा एक कुठले तरी फोटो आहे सगळ्यांचे कुठेतरी. कधी ब्लॅकमेल करायला पाहिजे तर आहे तो फोटो. शूट कुठे कुठे झाले चित्रपटाचा? ओ मॅन, ते नाव आय डोंट नो द नेम. विल हॅव टू गेट दोज थिंग्स. आम्ही खूप छान पुण्यामध्ये आम्ही सर्व काम केलेलं आहे. लोकेशन पण आम्ही अमेरिकामध्ये 3-4 दिवस पण शूट केलं तिथे. आणि नंतर ब्युटिफुल टेम्पलमध्ये आणि सगळे लँडमार्क्स पण पुणेचे सगळे आम्ही आत आहे मूवीमध्ये. सो हे सेलिब्रेशन मराठीचं पण ऑल्सो सेलिब्रेशन पुणेचं सिटीचं आहे. ओके, शेवटचा असा प्रश्न आहे की तुझा आता चाहता वर्ग इतका मोठा आहे, पॅन इंडिया व्ह्युअर्स आहेत तुझ्यासाठी, प्रेक्षक इतके तुझ्यावर प्रेम करतात, मग तू मराठीमध्ये चित्रपट तयार करायचा का विचार केलास? मला माहिती आहे की हिंदी लोकांना खूप आवडतं आणि हिंदी भाषा ते आयडेंटिफाय करतात माझं मी. पण माझ्याकडे इनसाईड मला तसं इच्छा होती की आणि मला तसं कम्फर्टेबल आहे. मी आता बोलतो थोडंसं तिथे पण आय कॅन थिंक इन मराठी अँड मला मजा येतं मराठी बोलायला. मला ट्रू कनेक्शन होतं तुमच्याबरोबर सो तसं आय वॉन्टेड टू मेक समथिंग ना. दुसरे मूवीज कधी हिंदी करेल मी, पण इथे थोडंसं ट्रूथ आहे मूवीमध्ये. तू इमोशनल टच आहे. हां, आणि तू मूवी बघितल्यावर तुला थोडंसं कळणार की ओमी कसा आहे माणूस. तू चतुर बघितला तर पूर्ण तो कॅरेक्टरच आहे, ॲक्टर आहे. पण ह्याच्यात मी माझं थोडंसं सोल घातलेलं आहे आणि मला माहिती आहे की मी मराठी केलं तर तो सोल बाहेर येणार. ओके, आईची काय रिॲक्शन होती की जेव्हा मराठी मूवी करायचा? असं तू म्हटलं मी आईसोबत मराठी बोलतो, तर मग आईची काय रिॲक्शन होती तेव्हा? अरे वा, मराठी करतो, वा वा वा, असं काहीतरी. आम्हाला यायला पाहिजे प्रीमियरला. कोण घेतात? तिला घे, हिला घे, असं करते. आईची फेवरेट हिरोईन कोण आहे मराठी? हो, दॅट्स अ गुड क्वेश्चन. विचारायला पाहिजे. मला माहिती नाही पण 3-4 आहे तिच्याकडे. तिला हास्य जत्रा खूप आवडतं. अच्छा. सो ती खूप बघते ते. त्यांनी म्हटलं तू काही पण कर, मूवी कर नको करू, पण हास्य जत्रावर जा. ओमी, तुझ्या आगामी चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चलो.